मिसळ करण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, हळद घालायची आणि धुवून स्वच्छ केलेली मटकी त्यामध्ये घालायची. मटकी त्यात घातल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं. एक 15 मिनटानंतर छान मटकी शिजते आणि शिजल्यानंतर ती एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि जे पाणी शिल्लक राहतं ते पाणी आपल्याला आता मिसळचं कट करण्यासाठी वापरायचं आहे. मटकी छान शिजली की मग मटकीला आपण मटकीची भाजी कसं करतो त्याप्रमाणे करायचं. कढईत तेल घ्यायचे, मोहरी टाकायची, थोडासा हिंग घालायचा, लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जी उकडून घेतलेली मटकी होती ती मटकी घालून छानपैकी मिक्स करायचं आहे. त्यामध्ये मटकी उकडलेली असल्यामुळं परत पाणी घालायची गरज पडत नाही. एक वाफ काढायची, चवीनुसार मीठ टाकायचं. अशा प्रकारे सुकी मटकी छान तयार होते.